friends, we are back again with another कुकिंग व्हिडिओ. आणि आता आपण काय बनवतोय सांग त्यांना. टिक्का बनवतो ना. टिक्का चिकन बनवतोय काहीतरी. आणि कोणता वाला कबाब बनवलाय. ऍक्च्युली आम्हाला काहीतरी चिकन मध्ये बनवायचं होतं अँड वी थॉट ग्रीन वाला किंवा रेड वाला चिकन इज व्हेरी मेन स्ट्रीम. तर आम्ही काहीतरी बघून घेतला आता. चल ना. तर आम्ही काहीतरी युनिक आणि वेगळं बनवतोय अँड दॅट इज मिठा मलाई चिकन. मिठा नाही, मलाई चिकन स्वीटच असतं सगळ्यांना माहिती आहे. नाही, बट आम्ही थोडंसं स्पायसी व्हर्जन बनवणार आहे. सो कसं बनवणार आहे, लेट्स गो. She is the main chef of this dish and I am the sous chef. सुसू शेफ. लेट्स गो. ही सांग टिक्का बनवायला तू सर्वात आधी काय घेणार. टिक्का बनवणार मसाला. पण तू कशाचा टिक्का बनवणार. मलाई पाहिजे आपल्याला. दूध उडत चिकन टिक्का बनवणार आहे. तू सर्वात आधी काय घेणार. मध्ये तू घेतलाय दुसरं कुठं नाही, आन्सर वॉज चिकन. ठीक आहे. सर्वात आधी आम्ही काय घेतलंय, चिकन क्लीन अँड वॉश्ड. ओके. आता ह्याच्यामध्ये तुला टाकायचं आहे सॉल्ट. अजून टाक थोडंसं. हे आम्ही काजू काय केलं होतं आपण, भिजावून ठेवलेलं गरम पाण्यात. तर आम्हाला काजूची पेस्ट बनवायची. आम्हाला 2 गोष्टी करायच्या. साला भात बनाणे ॲज ऑलवेज आमच्याकडे काळी मिरी पावडर नाहीये. इफ यू नो यू नो, इफ यू डोंट नो आम्ही व्हिडिओ टाकतो इथे वरती, तो व्हिडिओ जाऊन चेकआउट करा. देन यू नो व्हॉट यू टॉकिंग अबाउट. तर आम्हाला परत पावडर बनवायची आहे. ठीक आहे. सो आय थिंक पहिला आपण पावडर बनवू. विचारू किती घ्यायची. सगळी घ्यायची. हा ठीक आहे. सांग आता ह्याच्यामध्ये काय केलं आपण एवढा वेळ. मिरी पावडर टाकली आहे. अजून काय ते जिंजर, आलं जिंजर टाकलंय. अजून काहीतरी दिसत आहेत. यू टेल मी काय टाकलंय नाही पता, ध्यान नाही. त्याला मॅरिनेट केलंय विथ सॉल्ट, जिंजर गार्लिक पेस्ट अँड ब्लॅक पेपर पावडर आणि लिंबू. हे 4च गोष्टी झाल्या आतापर्यंत. आणि ती ब्लॅक पेपर पावडर जसं तुम्ही बघितलं रोहन बनवली. आता नेक्स्ट स्टेप इज काजूची पेस्ट बनवायची. तर ते रोहन बनवली आपल्याला. आलं ना. It was at this moment that he knew he fucked up. What the hell was that? काय केलंस लावलं काय केलंस ते. आता खाली पडलेला करणार आहे बनले काय मोका आलं. दुसरं कुठे भिजत. झालंय का बघ. किती हे पुसायचं तुलाच आहे. ओके. आता ही काजूची पेस्ट आम्ही टाकली. इट विल गिव्ह इट द क्रीमी टेक्स्चर. जे मलाई टिक्का असतं ते. मी टाकलं. त्याच्यानंतर ग्रीन चिली पेस्ट ठेवली ते टाकलं. ग्रीन चिली पेस्ट ठीक आहे. ते जाऊ दे, सकाळची चटणी पाहिजे ना टाकायचं. ती घे यूज. नाही मग किती भाई प्रॉपर इन्स्ट्रक्शन थांबायचा होता तुला. लागायचं एवढी ठीक आहे ना. एवढी तर पाहिजे. एवढं तर पाहिजे. काय करायचं होपफुली. आता आय डोंट नो. आता ते पडलंय. आता बघू. दही थोडं थिक पार्ट असतो ना दहीचा तुला. पाणी नाही गाईज. आणि आमच्या रेसिपीमध्ये इफ यू वॉन्ट टू फॉलो तर अंदाजाने करा. आम्हाला नाही माहिती किती चमचे किती काय. ओके. आता नेक्स्ट चीज किसून टाकतो. तेवढं तरी नीट कर. किती टाकायचं ते आधीच सांगा. आता आधी मी 2 क्यूब टाकतो आणि मग बघूया जर वाटलं तर अजून 1 क्यूब टाकतो. ग्रेड करू ना. हो.
उलट टाकले वा. 2 या 3 क्यूब टाकले. आता याला मिक्स करायचं. थोडं करशील की मी करू? स्पून घ्यायचं ना नाही हात आहे. मग तू घे. एक प्रॉब्लेम झाला ऍक्च्युली, कारण की रॉननी एक नाही झाले, बऱ्यापैकी झाले. खूप सारे प्रॉब्लेम झाले. त्यातला हा एक प्रॉब्लेम झाला की रॉननी ती जी पेस्ट होती ती पूर्ण ओतली. त्यातलं थोडंसं जे पाणी होतं ना ते पण ह्याच्यात गेलं आणि ऑलरेडी दरात पाणी असतं, तर काहीतरी जुगाड करावं लागेल. सुकट ठेवा ना मॅन्टेन मध्ये थोडा वेळ. नाही दॅट डजंट वर्क. इतकं फालतू जो काही यू कॅन डू बेटर. ठीक आहे, पण आता ना मला थोडंसं वाटतं थोडं स्पायसी पाहिजे ना, थोडंसं. मलाही इट्स अ लिटिल स्वीट, तर मी थोडंसं ऍड करते ब्लॅक पेपर पावडर. विचारून तिनेच ठरवलं, तिनेच टाकलं. का विचारलं मला अजून नाही माहिती. ग्रीन चिली पण टाकते. ती पण पूर्णच टाकली, तेव्हा ती जास्त वाटली. पण मला ती माझ्यावर टीम टाकली ती. तेव्हा असं वाटलं की ते खूप जास्तच पडली. हा पर्पजली मी एडिट करणार आणि हे ठेवणार आहे मी. बट नाव टेस्ट केलं असलं थोडंसं स्वीट साईडला झालं बिकॉज ऑफ द कॅश्यू नट्स, तर म्हणून मी थोडीशी उरलेली पेस्ट पण टाकली. म्हणजे मी परफेक्ट होते मान्य, परफेक्ट होता, चुकून परफेक्ट झालास. ठीक आहे, पण मान्य नाही करणार. ओके. त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट पाहिजे आणि कॉर्नफ्लावर पाहिजे. कॉर्नफ्लॉवर पाहिजे आपल्याला. कॉर्नफ्लॉवर कुठे आपल्याला काय माहिती नाही. नेक्स्ट कॉर्नफ्लावर टाकते, कारण की थोडंसं पाणी एक्स्ट्रा झालं आणि थोडं क्रिस्पी पण. गुड. ओके, परत मिक्स मिक्स मिक्स. आता झालेले आहे सगळं मिक्स होऊन. आता भेटू 2 तासांनी. नाही 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 2 तासांनी नाही. आता मी रॉनला विचारणार आहे की आतापर्यंत ह्याच्यामध्ये काय काय गेलं. आय वॉन्ट टू सी तो किती अटेंटिव्ह होता. अँड बघूया. सगळ्या आधी नाही जवळ लागेल ना. सगळ्या आधी चिकन घेतलं, मग ब्लॅक पेपर पावडर मी बनवली, मग काजूची पेस्ट मी बनवली, जी आधी काजू पूर्ण सांडले आणि मग पेस्ट बनवली. त्यात आपण टाकलं दही, ग्रीन चिलीची पेस्ट टाकली, जिंजर पेस्ट टाकली, जिंजर गार्लिक पेस्ट. जिंजर गार्लिक पेस्ट टाकली, चीज टाकला, चीज टाकलं आणि मग बस मिक्स केलं. कॉर्नफ्लॉवर लेमन टाकला, कॉर्नफ्लॉवर टाकला. अँड सॉल्ट. सो हे डन आहे. इट लुक्स व्हेरी व्हेरी नाईस. ऑल्सो जर तुम्हाला टाइम असेल तर तुम्ही त्याला 1, 2, 3 तास ठेवू शकता मॅरिनेट करून, पण आमच्याकडे बिलकुल वेळ नाही आहे. सो आम्ही हाफ एन आवरसाठीच ठेवलं. ऑलमोस्ट हाफ एन म्हणजे जास्त झालं असेल जेव्हा सॉल्ट आणि लावलं. सो अराउंड हाफ एन आवर ठेवला आम्ही, बिकॉज आमच्याकडे टाइम नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही 2-3 तास ओव्हर नाईट Yes. युअर विश. ओके, आता तुम्ही जेव्हा हे टाकाल ना तेव्हा तेव्हा हे सगळं भरपूर जे मॅरिनेशन आपलं आहे ते घेऊनच टाका, बिकॉज इट विल बिकम ड्राय नंतर, मग त्याची टेस्ट येणार नाही. सी हे असं काहीतरी दिसतंय. याला फॉर 20 minutes 180 डिग्री राईट. येस, ऑलरेडी सेट. ऑन कर. मला लवकरच व्हिडिओ बघायला मिळेल. सुशेफ पण या मास्टर शेफ. बनाई दूंगी मैं इसको. कॉन्फिडन्स इज द की. आता मी कसं सांगितलं तसं टाक. नाही हा मग ते माहिती नाही, वरतून टाकणार. नाही नाही 1 मिनिट, बट हेला ना असं करेल. हा 1 2 पीस. तुला वेगळं करशील तरच ते पटकन शिजणार ना. आम्ही एका दिवसाला एकच व्हेरी टफ डिश बनवू शकतो, म्हणून आम्ही मलाई टिक्का बनवतोय आणि बिर्याणी ऑर्डर केली आहे. एक दिन में एक ही हो सकता है भाई. Gone inside the oven. Wait. तो आमचं ग्रिलला गेलेला आहे आणि एअर फ्राय मध्ये पण टाकलेला आहे. सो आमचं काय ग्रिलला गेलेलं आहे. मलाई चिकन टिक्का झालं ना, हो गया ना. अब क्या आराम करने का, वेट करने का. नाही आराम नाही करायचं आहे. चटणी बनवायची. वी आर गोइंग टू मेक ग्रीन मिंट चटणी, जसं आपल्याला रेस्टॉरंटमध्ये मिळते ना तशी. मग हे आपण ऑर्डर का नाही दिली विबाची? विबाने स्पॉन्सरशिप दिली. नाही, बाहेरची जी जाऊ मला नाही बोलायचं, बिकॉज दे माइट स्पॉन्सर अस इन फ्युचर. बट आय एम जस्ट सेइंग की जर आपण घरी बनवली तर ते दॅट टेस्ट बेटर. बट मे बी ब्रँड्सचे पण चांगलं असू शकतात. वी नेव्हर नो. स्पॉन्सर अस, गुड कवर. आम्हाला पाठवा, आम्ही टेस्ट करू, रिव्ह्यू देऊ. चटणी पाठवा, पैसे पाठवा, दोघांची गरज आहे. बाय.
आता आपल्याला चटणी बनवायची आहे, ग्रीन चटणी. हम्म. पण त्यासाठी एक खूप इम्पॉर्टंट काम आहे. मिक्सरला मिक्सर लावायचा आहे, त्याचं तुझं कामच आहे. हा. बट हा. हा मिक्सर धुवायचा आहे. थँक्यू सो मच. हा घेऊन दे पटकन. त्यामध्ये पहिलं मी थोडंसं आलं, थोडंसं लसूण होतं अँड खूप सारा पुदिना. इथे दाखव. कुस्ता घेतला अँड कोरिएंडर, कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर अँड सॉल्ट. सॉल्ट 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 सॉल्ट. आणि ह्याचा मेन इन्ग्रेडियंट आहे दही. दिस इज कोरिएंडर मिक्सचर. मी बनवलं तर आहे, पण ऍक्च्युली ते थोडं कमी झालंय. तर आणि ऑल्सो आम्ही मिरची टाकायला विसरलो, तर आता परत राऊंड टू करते मी थोडंसं. पहिल्या वाल्यामध्ये मिरची ते मिक्सच होणार ना. राऊंड टू आय मिक्स इट. स्मार्ट. वाव, इट्स अमेझिंग यार. मी बनवलंय. तूच बनवलंय. फक्त थोडंसं बटर आपण वरून लावूया. चीज टाकलं, बटर नको टाकू. ओके. अँड चटणी पण डन झाली आहे आणि तिथे रायता आणि ही आमची ऑर्डर्ड बिर्याणी. सो ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज डन. आता हे फक्त थोडंसं साफसफाई करून घेते. इथे बघितले असतील, एक मी पसरवलेला मगाशी आणि एक हा. कॉमेंट करून सांगा तुम्हाला कोणता रायता जास्त आवडला. रिव्ह्यू द्या दोघींनी, कसं बनलंय काय. द्या रिव्ह्यू द्या. गुड स्क्रिप्ट पार्ट आहे दोघींना, व्हेरी नाईस. आता खरं सांगा. है ना? ठीक आहे चालेल. ठेवीन हा व्हिडिओ ठेवीन. रिव्ह्यू दे. मी काय चांगलं देणार फक्त. व्हेरी नाईस, बहुत बढिया. आणि बिर्याणी मेहनत. जी आपण घरी नाही बनवली ती कशी आहे. ती मस्तच आहे. ती ऑलरेडी खाल्ली म्हणून ती ऑर्डर केली पुन्हा. ती पण खाऊ. थांब ना, स्टार्ट करायचं. हा खा, आरामात खा. बाय बाय गाईस.